आकानंतर आता राज्यामध्ये खोक्याची चर्चा होतीये। बीडमध्ये कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण वाल्मिक कराड आणि त्याच्या गँग पाठोपाठ आता नवा आका उदयास आलाय। भाजप आमदार सुरेश दसांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसलेचे कारनामे चव्हाट्यावरती आले। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। बॅटनं अमानुषपणे तुडवणारा, नोटांचे बंडल गाडीच्या डॅशबोर्डवर फेकणारा, पैसे उधळणारा, अलिशान गाडीच्या ताफ्याद्वारे दहशत माजवणारा आणि चित्रपटातील गुंडाप्रमाणे हेलिकॉप्टरमधून एंट्री घेणारा हा आहे सतीश भोसले उर्फ खोक्या। भाजप पदाधिकारी आमदार सुरेश दसांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसलेचे कारनामे आता चव्हाट्यावर आले। सुरेश दसांबरोबरचे त्यांचे अनेक फोटो, अनेक व्हिडिओ हे सगळे आलेले आहेत आणि आज माझी मागणी आहे की सुरेश दसांनी याच्यावर स्टेटमेंट द्यावं। या कार्यकर्त्यावर काय कारवाई करताय, कारण हा सुद्धा उद्या उठून वाल्मिक कराड होणार आहे हे आत्तापासून तुम्ही समजून घ्या। आणि असे जे लोक वाटेल तसं लोकांना मारतात, अरे तुम्ही समजता काय स्वतःला? कोण आहात तुम्ही? कोण आहात सुरेश दस तुम्ही आणि कोण आहे हा तुमचा सतीश भोसले? बीड मध्ये अजून एक कम्युनिस्ट व्हिडिओ समोर आले आहे। माणूस कोण आहे बघू नका, पण ही जी काय महाराष्ट्रामध्ये तरुणांना सवय लागते मारायचा, त्याचा व्हिडिओ काढायचा आणि मग तो व्हिडिओ व्हायरल करायचा, याच्यातनं काय मिळतं मला कळत नाही। कुठली नवीन संस्कृती जन्माला येते आणि मग तो माणूस कोणाचाही असो त्याला धडा शिकवा। हे बीड मध्ये काय म्हणजे एक वेगळीच संस्कृती जन्माला आली आहे, पण हा रोग महाराष्ट्राला लागेल याची मला भीती वाटते। बीड मधील शिरूर तालुक्यातील एका गरीब व्यक्तीला जबर मारहाण झाल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसलेसह काही साथीदार अर्धनग्न व्यक्तीला निर्दयीपणे बॅटनं मारहाण करत असल्याचं स्पष्ट दिसतंय। एकाने दोन्ही पाय पकडले तर दुसऱ्यानं बॅटनं अमानुषपणे फटके मारतोय। यात पीडित व्यक्ती ओरडत असतानाही त्याला मारहाण सुरूच होती। दरम्यान हे प्रकरण छेडछाड प्रकरणातून घडल्याचा दावा भाजप पदाधिकारी सतीश भोसलेनं केलाय। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। एखाद्याच्या आई बहिणीची छेड काढल्यानंतर जर माणूस समोर गुन्हेगार दिसतोय आणि त्याला जर कायद्याच्या चौकटीत उभा केला, 100% न्याय मिळेल। पण तो राग मला त्यावेळेस अनावर झाला नाही आणि त्या रागापोटी मी त्याला मारलं गेलं। आणि जर एखाद्या आई बहिणीची छेड निघत असेल आणि जर आपण नुसतं डोळ्याने बघत राहत असो तर आपलं बी काही मला वाटत नाही जगून उपयोग आहे। जे समोर प्रकरण ज्यावेळेस त्या अवस्थेत ते सांगत होते मला अत्यंत खूप वाईट वाटलं आणि मला ती परिस्थिती पाहून मला पोलीस स्टेशनला जाण्यापुरता वेळ भेटला नाही। जरी मी त्याला मारला असेल तर मी 100% चुकलो, मी माफी मागतो। 1.5 वर्षापूर्वी ऊस तोडीच्या कामगाराची म्हणजे ऊस तोडीच्या कोणत्या तरी कारखान्यावर घडलेली आहे आणि मुलीच्या काय छेडछाडीवरून ती घटना घडलेली आणि त्याचं कुठेही केस वगैरे काही झालेली नाही। तर मी एवढं स्पष्टपणे जरी माझा कार्यकर्ता असला तरी माझ्या तिथल्या पोलीस स्टेशनला सांगून ठेवलंय की जर त्याच्या बाबतीत संबंधित कार्यकर्त्याच्या वरती काही कंप्लेंट आली तर तुम्ही ती घेऊन टाका आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा। भाजपा पदाधिकारी सतीश भोसलेसह त्याच्या साथीदारांनी मारहाण केलेले आणखी एक प्रकरण समोर आले। बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी येथील ढाकणे पिता पुत्राला 19 फेब्रुवारीला मारहाण करण्यात आली होती। या मारहाणीत दिलीप ढाकणेंची 8 दातं पडलेत तर महेश ढाकणेंचा पाय फ्रॅक्चर झालाय। मात्र सतीश भोसलेच्या दहशतीमुळे या ढाकणे पिता पुत्रानं तक्रार दाखल केली नव्हती। पण आता जखमी ढाकणे पिता पुत्रानं पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानं सतीश भोसले विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय। ते सगळे आल्याच्या नंतर ते बाकीचे जेवढे होते ते त्यांच्या गाड्या वगैरे आल्याच्या नंतर त्यांनी वडिलाला बेशुद्ध वस्तूवर माझा पाय फ्रॅक्चर केला। माझा पाय फ्रॅक्चर इतकी आमच्या परिस्थिती त्यांनी भयानक केली। आता मागणी अशी आहे, आम्हाला घरी जायची भीती आहे। आम्हाला कमीत कमी यांची आम्ही पोलीस स्टेशनमध्ये बसून राहणार तर आम्हाला काहीतरी याच्यावरती संरक्षण पाहिजे। नाही तर आम्हाला इथं मेलो तरी चालेल, काही हरकत नाही। भीती म्हणजे एकदम आम्हाला जाऊच वाटत नाही घरी। दहशत आहे त्याची। दहशत पाठबळ कोणाचं आहे त्यांना?
आम्हाला सांगता पाठबळ नाही. कुणाचं आहे कुणाचं आहे काय सांगता येते बरं आपल्याला इतकं आता त्यांचे कुणाच्या जीवावर एवढे मारलं मला जीवच मारलं होतं ना त्यांनी माझी काही माझं बघा नाही काही ठेवलं नाही जातामध्ये माझ्या ह्या हे पूर्ण असं मारलं होतं दगडाने आणि यांनी लोखंडाच्या तुंब्याने त्यांनी मारलं मला. सतीश भोसले हा 5 वर्षापासून राजकारणात सक्रिय असून त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटकी विमुक्त आघाडीचं पद आहे. आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्यानं शिरूर तालुक्यात त्याचा दबदबा निर्माण झालाय. धक्कादायक बाब म्हणजे सतीश भोसलेवर अनेक गंभीर गुन्हे सुद्धा दाखल आहेत. भाजपच्या महाराष्ट्र भटकी विमुक्त आघाडीचा पदाधिकारी बीड जिल्ह्यातील अमळनेर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगाव पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल. प्राणघातक हल्ला, जबरदस्तीने संपत्ती बळकावणे, शासकीय कर्मचाऱ्यांना धमकी, फसवणूक करणे, खोट्या कागदपत्रांचा वापर, खोटे पुरावे सादर करणे असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले. सतीश भोसलेचा जो आका आहे तो याच्यावर दबाव टाकत आहे आणि सतीश भोसलेचा आका कोण हे सर्वांना माहिती आहे. त्यांनी टाकलं आहे खोक्या मी 100% 99% नाही 100% मी तुझ्या पाठीमागे आहे आणि प्रत्येक तुझ्या कारवाईत मी तुझ्या पाठीमागे आहे, माझा हात तुझ्यावर आहेत. हा व्हिडिओ त्याच्या आकाचा आलेला आहे आणि त्याचा आका हा आष्टीचा भोका सुरेश धस आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या निगृण हत्येनंतर बीड जिल्हा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय. या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेला आका वाल्मिक कराड आणि त्याची टोळी आत गेली आहे. मात्र आता भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय सतीश भोसले उर्फ खोक्याचे कारनामे बाहेर आलेत. त्यामुळे बीडमध्ये नवा वाल्मिक कराड उदयास येण्याच्या आत सतीश भोसलेसह त्याच्या टोळीच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत. अन्यथा बीड जिल्ह्यात आणखी कोणाचा तरी संतोष देशमुख होण्यास वेळ लागणार नाही. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.